योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 179वा अखंड नाम सप्ताह काल्याचं कीर्तन चालू आहे। या कीर्तनामध्ये आणि आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरिता उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेब, त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, सर्व आमदार खासदार आणि सर्व मान्यवर, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या कार्याची दखल घेत श्री क्षेत्र बेट सराला या ठिकाणी जे काही विकास कामं चालू आहेत, या ठिकाणी ज्या ज्या काळामध्ये जे जे काही मंत्री महोदय असतील त्या काळामध्ये त्या ठिकाणी कामं झालीत, माननीय सीएम साहेबांच्याच नेतृत्वातून करणारे जरी ज्या ज्या क्षेत्रातले मंत्री असतील तरी ही सगळी कामं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वातच झालेली आहेत। मग आपले रस्त्याची काही कामं असतील, बेटामध्ये जो आता भव्य असा सभामंडप आपला झाला जवळ 7 कोटी रुपयाचा, म्हणजे गिरीश भाऊ महाजन त्याचा कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी लोकांना उन्हात बसलेलं पाहिलं गुरु नारायणगिरी महाराजांचे पुण्यतिथीला, कारण त्यावेळेला एप्रिल महिना होता। एवढ्या एप्रिल महिन्यामध्ये लोक उन्हात बसलेले आहेत, कारण आपल्याला मंडप टाकता येत नाही, आपल्याकडे समाज इतका असतो की एवढा मंडप टाकायचा कुठून, मग कायमचा मंडप तुम्हाला देतो म्हणून त्यांनी 7 कोटी रुपये त्यावेळेला मंजूर केले आणि ते मंडप पूर्ण झालेला आहे। त्यानंतर एक पूल नवीन झालेला आहे त्या ठिकाणी, पूर्व छोटा पूल होता त्यामुळे ट्रॉफिक जाम व्हायची, नवीन पूलही आपल्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी झाला। रस्ते फार खराब होते, रस्ते आपल्या सरकारच्या काळामध्ये त्यावेळेस झालेत आणि बेटाच्या विकासाचा जो आराखडा तयार केलेला आहे आपण, कारण त्या ठिकाणी जेव्हा पूर महापूर येतो, बेट हे गोदावरीच्या आत आहेत आणि महापुरामुळं त्या ठिकाणी माती वाहून जाते आणि म्हणून त्याला वॉल गॅबिन वॉलचं जे काही नियोजन आहे खूप मोठं, कारण संपूर्ण बेट जवळजवळ त्याचा जो परिघ आहे जवळजवळ 2.5 किलोमीटरच्या पुढे तो येतो। एवढं बांधकाम करायचं म्हटल्यानंतर त्याला खूप अशा प्रकारचा मोठा खर्च आहे आणि त्यानंतर मध्ये बाकीचे काही विकासाची कामं आहेत, त्याचा आराखडा आपला तयार आहे आणि तो आराखडा आपल्याकडे सुपूर्द पण केलेला आहे। अधिकारी सुद्धा सगळे कामाला लागलेले आहेत निश्चित, कारण त्या ठिकाणी लाखो समाज येतो। यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट की आता यावर्षी कुंभमेळावा आहे, कुंभामध्ये ज्यावेळेला आणि साधू संत स्नान करतात आणि ते गोदावरीचं संतांच्या स्नानाचं पवित्र जल खाली येतं आणि त्यामुळं काही लोकांची अशी अपेक्षा असते की बेटावर येऊन जर आपण स्नान केलं कुंभाच्या त्या पर्व काळामध्ये तर त्याचं एक विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणून तिथं एक घाटाचं अर्जन काम आपल्याला फार करावं लागणार आहे। कुंभाच्या आधी जर झालं तर फार महत्त्वाचं घडेल, कारण त्या ठिकाणी लाखो लोक स्नानाला येतात आणि त्या स्नानाची गैरसोय होते। बाकीचे विकासाचे कामं आपले आहेत, आपण जे सोलरचं सांगितलं ते सुद्धा काम आपण मार्गी लावित आहात आणि बाकीचे मग भक्तनिवास असेल त्या ठिकाणी एक ध्यान केंद्र तयार करायचं, ध्यान मंदिर तयार करायचं आहे, त्याचेही प्लॅन तयार झालेले आहेत। अंतर्गत रस्ते असतील, भक्तनिवास, जवळजवळ हा सगळा प्लॅन होतोय तो 165 कोटीचा प्लॅन होत आहे आणि एकदा, कारण नेहमी कुठं 2 करोड 5 करोड असं करण्यापेक्षा एकदा जर हा प्लॅन कंप्लीट पूर्ण झाला तर आपल्या वारकऱ्यांना परमार्थ करायला एक चांगल्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि आपणही परमार्थ करायला मोकळे राहू। निश्चित आपण जे काही समाजाकरता कार्य करीत आहात, जे केलेलं आहे, कारण धर्माकरता सुद्धा गोहत्या बंदी करता जे आपण कार्य केलं, गोहत्या बंदीचा कायदा आणला, एवढंच नाही तर राज्यमाता अशा प्रकारचा दर्जा गोमातेला दिला। याच्या पलीकडं, कारण या देशी गायी ज्या असतात ह्या काही फार दुधाकरता कोणी सांभाळत नाही, सेवा म्हणून त्या सांभाळायच्या असतात। आपल्या बेटामध्ये सुद्धा जवळजवळ 250 गायी आपण सांभाळतो, तर त्या
लोक सांभाळीत नाही, त्यापासून उत्पन्न मिळत नाही आणि म्हणून त्याकरिता प्रत्येक गाईला 50 रुपये एका दिवसाचे अशा प्रकारे अनुदान आपण जे चाऱ्याकरिता दिलेलं आहे, त्यामुळे गोशाळा चालवणाऱ्यांना खूप मोठा दिलासा त्यातून प्राप्त झालेला आहे आणि म्हणून गोहत्या थांबण्याकरता खूप चांगल्या प्रकारची मदत त्यातून होत आहे. आता या गोहत्या बंदीचा कायदा असून देखील काही ठिकाणी आणि पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जातो. तर मे महिन्यामध्ये जो अध्यादेश आपण जारी केला की त्या अध्यादेशामध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे की जर एखाद्या ठिकाणी गोहत्या होत असेल तर ती जबाबदारी त्या स्थानिक पोलीस स्टेशनची आहेत. त्याचप्रमाणे नुसतं पोलीस स्टेशनच नाही, मग तिथं त्याजवळ असणारी नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टरपर्यंत जेवढे सर्व अधिकारी आहेत त्यांची ती जबाबदारी आहेत. आणि म्हणून कारण बऱ्याच वेळा गोरक्षकांवर हल्ले होतात. मी गोरक्षकांकरता सांगेल, हा अध्यादेश आपल्यापर्यंत कधी आला नसेल, तो आम्ही वाचलेला आहे. गोहत्या बंदी करता अतिशय महत्त्वाचा तो अध्यादेश आहे, तो आपण प्राप्त करून घ्यावा आणि निश्चित आपल्याला गोहत्या इथून पुढे करण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी सरकारने केलेलं आहे. आता मागच्या महिन्यामध्ये आषाढी वारीला आपण सर्व वारकरी गेलात. आषाढी वारीमध्ये आणि पंढरपूर जे आहेत, या पंढरपूर करता आणि जो हजारो कोटींचा आराखडा तयार करून त्या ठिकाणी विकास कामाला सुरुवात झालेली आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये खूप घाण असायची, परंतु आपल्या सरकारने जे प्रयत्न केले की स्वतंत्र वारकऱ्यांना एक वेगळी जागा दिली की चंद्रभागेमध्ये कोणीही त्या ठिकाणी बसू नये, थांबू नये आणि म्हणून त्याकरता स्वतंत्र व्यवस्था करून दिली. शेवटी व्यवस्था फार महत्त्वाची असते आणि स्वतंत्र व्यवस्था करून दिल्यामुळं वारकऱ्यांची फार मोठी सोय त्यामुळे झाली आणि म्हणून सर्व वारकरी याबद्दल अतिशय खुश आहेत. अतिशय खूप चांगल्या प्रकारचं कार्य आणि आपलं जे चालू आहे, आपलं जे कार्य आहे ते धर्माचं कार्य आहे. हिंदू धर्माचं आपण कार्य करीत असताना आपण कुठल्याही धर्माचे, आम्ही देखील कुठल्या धर्माचे विरोधक नाही, समर्थकही नाही, परंतु ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी अराजकता होते आणि शेवटी त्या अराजकतेच्या विरुद्धामध्ये कुठेतरी आवाज हा उठवावा लागतो, कोणीतरी बोलावं लागतं. दुर्जन जेव्हा दृष्टकृत्य करतो त्यावेळेला सज्जनाचं देखील कर्तव्य असतं. सज्जन जर मुखदर्शक बनून राहिला तर दुर्जनाची अशा प्रकारची क्षमता वाढत जाते, दुर्जनाचे मनोबल वाढत जातं आणि म्हणून सरकार खूप चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने, सर्व भक्तगणांच्या वतीने निश्चित आपल्या सरकारला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि ज्या ज्या ठिकाणी अराजकता, या ठिकाणी एक आणखी महत्त्वाची गोष्ट की श्रीरामपूर शहराच्या ठिकाणी सुद्धा आणि खूप अराजकता काही काळापासून सुरू झालेली आहेत. आपण त्याकडे लक्ष देऊन ती अराजकता थांबावी. जे कोणी अन्याय अत्याचार करणारे असतील, धर्माचं कार्य हे आपण करीत असताना करावं, सर्वांनीच करावं. प्रत्येकाने आपल्या धर्माचा स्वाभिमान ठेवलाच पाहिजे, पण इतर धर्मांचा आदर देखील ठेवला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, धर्माच्या नावाखाली अराजकता जर कोणी करीत असेल तर त्या अराजकतेला विरोध करण्याकरता सर्वात पुढं रामगिरी महाराज असणार आहेत. कारण अराजकता करण्याकरता हा धर्म नाही आहे आणि हा धर्म अराजकता शिकवित नाही आणि म्हणून अशा प्रकारची अराजकता घडू नये. तरी अशा प्रकारे जे आपण या राज्यामध्ये कार्य करीत आहात अतिशय स्तुत्य आहेत आणि सर्व संत साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे. कोणी याला पुरोगामी म्हणत असेल, कोणी प्रतिगामी म्हणत असेल. पुरोगाम प्रतिगाम हे शब्द अलीकडचे आहेत. त्याआधी हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाचा आहे. वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्राची कल्पना देखील होऊ शकत नाही आणि म्हणून वारकरी संप्रदायाला सुद्धा कोणी लांछन लावण्याचा प्रयत्न करू नये. कारण वारकरी संप्रदाय सर्वांना घेऊन चालणार आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्याही सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अशा प्रकारचा आणि हा वारकरी संप्रदाय आपण खरोखर व्यस्त असताना देखील आमच्या या समाजाच्या, कारण समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्याकडं ज्या वेळेला निमंत्रण घेऊन गेलो, आपण व्यस्तता असताना देखील या ठिकाणी आलात. आपल्या या गंगागिरी महाराजांच्या सर्व भक्तवर्गाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.